आपल्याकडे पाहुणे आल्यावर आपण ना त्यांचा पुरेपूर पाहुणचार करतो. दररोजच्या जीवनात आपण जे जेवण बनवतो ना, आपण त्यांना ते जेवण बनवत नाही, आपण जरा त्यांना वेगळं, कारण आपल्याकडे पाहुणा आलेला असतो म्हणून आपण त्यांना वेगळं जेवण बनवतो. समजा आता आंब्याचे दिवस चालू झाले, आंबा रस, मग आपण दुपारच्या जेवणामध्ये आंबा रस, पुरी भाजी, भजे कुरडई पापड वगैरे ते जेवण बनवतो. मग आपल्याला असं वाटतं चला पाहिजे संध्याकाळी आपल्याला काही एवढं जेवण बनवायला लागणार नाही, आता पाहुणे पोटभर जेवले आणि संध्याकाळी थोडासा भात खिचडी लावून द्यायची, असा आपला विचार असतो. मग संध्याकाळी मग त्यांना विचारलं ना जेवणात काय बनवायचं, बघा कसे थोडंसंच बनव, दुपारी चांगलं जेवण झालेलं आहे, थोडंसंच बनव, काही नाही 2 घासच खाणार, थोडंसंच बनव, 2 घासाची भूक आहे, काही जास्त भूक नाही. जर मग आपण बोललो ना ठीक आहे आता खिचडी लावतो, त्यांच्यातलं लगेच नाही 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 आम्ही संध्याकाळी खिचडी खात नाही, कसं सांधे लिंडे दुखता ना. आता तुम्हीच बोलताय 2च घास खाणार आणि आता बोलता खिचडी नको. मग आता जर खिचडी नको तर तुम्ही जर 2च घास खायची तर खिचडीच खाची, नाही त्यांना भाजी चपातीच खायची असते खाणार, मग भाजी चपातीच कर असं तुम्हाला बोलायचं असतं. मग आता भाजी चपाती एक जरी चपाती केली तर ते परात पोळपाट लाटणं धुणंच आहे, ते बनवणंच आहे. आणि भाजी वांग्याची भाजी करायची असेल तर तुम्हाला काय अंड वांगं कापून भाजी करून देतात तर 2च घास खाणार. तर हे पाहुणे पण काही कमी नव्हते, आपण फक्त पोरांनाच नव्हतं, पण ह्यांचे पण लई